काल आपण आइन्स्टाईन्स थेरी बघितली. सो आइन्स्टाईन्स थेरीमध्ये काय ऑब्झर्व झालं आहे, ॲट लो टेम्परेचरला हीट कॅपॅसिटी कशी आहे, इट इज प्रपोर्शनल टू एक्सपोनेन्शियल ऑफ म्हणजे ई रेस टू मायनस थीटा ई अपॉन 10 इट अपॉन टी. याला कशी आहे, हीट कॅपॅसिटी ही प्रपोर्शनल आहे. ठीक आहे. सो at low temperature heat capacity is proportional to e raised to theta e divided by t, but experimentally it is found to vary as t raised to cube. पण experimentally कशी vary व्हायले, t raised to cube ला. ठीक आहे, for most of the solids. A theoretical plot of CV versus t upon theta e using equation 5, हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन यूज करून हा प्लॉट काढलेला आहे, T upon theta e versus CV. So a theoretical plot of CV versus T upon theta e using above equation for diamond. कशासाठी काढलेला आहे, डायमंडसाठी. युजिंग थीटा ई कॅरेक्टरिस्टिक टेम्परेचर. थीटा म्हणजे कॅरेक्टरिस्टिक टेम्परेचर किती आहे, 1320 केल्विन. इज शोन इन दिस फिगर. सम एक्सपेरिमेंटल पॉईंट्स आर ऑल्सो शोन फॉर कम्पॅरिझन. ही जी कंटिन्युअस रेग आहे ती काय आहे, थेरॉटिकल कर्व आहे आणि तो ह्या थेरीच्या पॉईंटला मॅच करतो आहे हाय टेम्परेचरला. ठीक आहे, पण लो टेम्परेचरला दोन्ही मॅच होत नाही आहेत. ओके, बघा इथं ऑब्झर्व केलं तर लो टेम्परेचरला दोन्ही मॅच होत नाहीत. हाय टेम्परेचरला मॅच व्हायला पण लो टेम्परेचरला मॅच होत नाहीत. सो इट इज सीन दॅट द आइन्स्टाईन कर्व फिट्स म्हणजे प्रत्येक पॉईंटला हा कर्व फिट बसतो आहे हाय टेम्परेचरला. फिट एक्सपेरिमेंटली वेल ओव्हर वाईड रेंज ऑफ टेम्परेचर एक्सेप्ट फॉर लो टेम्परेचर. फक्त एक्सेप्शन कुठे आहे, लो टेम्परेचरला हा व्यवस्थित फिट होत नाही. ठीक आहे, तिथं काही व्हॅल्यूज जे आहेत त्या व्हॅल्यूज ह्या त्या व्यवस्थित मॅच होत नाहीत त्याला. ठीक आहे. सो ह्याचं आपल्याला ड्रॉबॅक काय म्हणता येईल थेरीचं, व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ दिस थेरी. सो इट इज सीन दॅट द आइन्स्टाईन्स लिमिटेशन्स, शॉर्ट क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ आइन्स्टाईन्स थेरी. त्याच्यामुळे तुम्हाला याचे लिमिटेशन्स माहिती पाहिजेत. सो व्हॉट आर द लिमिटेशन्स. इट इज सीन दॅट द आइन्स्टाईन एक्सप्रेशन एक्सप्लेन्स द स्पेसिफिक हीट कर्व अप टू सर्टेन पॉईंट. काही पॉईंट्सपर्यंत तो मॅच झालेला आहे कर्व, बट फेल्स कम्प्लिटली ॲट लो टेम्परेचरला काय पॉईंट्स मॅच होत झालेले नाहीत. For silver at 14 Kelvin, the calculated values from Einstein formula is 28 times lower than the experimental value. सिल्वरसाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याची जी आइन्स्टाईन्स थेरीवरून काढलेली व्हॅल्यू जी आहे ती 28% कमी आहे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूपेक्षा किंवा लो टेम्परेचरला. द डिस्क्रिपन्सी इज इव्हन ग्रेटर. एक आहे जे दोन्ही मधलं जो फरक आहे तो मोठा आहे असं. अनदर वीक पॉईंट इज दॅट व्ही अँड थीटा आर ऑब्टेन इम्पेरिकली, कॅन नॉट बी व्हेरीफाईड फ्रॉम एनी अदर इंडिपेंडंट फिजिकल डाटा. म्हणजे जे फ्रिक्वेन्सी आणि टेम्परेचरचं रिलेशन जे आहे ते आपण एक्सपेरिमेंटली प्रूफ करू शकत नाही असं. सो आइन्स्टाईन हिमसेल्फ रिकग्नाइज दॅट द अझम्पशन ऑफ मोनोक्रोमॅटिक व्हायब्रेशन्स, म्हणजे सर्व ॲटम्सची एकच फ्रिक्वेन्सी आहे, हे अझम्पशन्स दॅट इज मोनोक्रोमॅटिक व्हायब्रेशन डिड नॉट करस्पॉन्ड्स टू ॲक्च्युअल फॅक्ट्स. म्हणजे ते अझम्पशन त्याचं चुकीचं आहे असं त्याला कळालं होतं आइन्स्टाईनलाच, की सर्वांची एकच फ्रिक्वेन्सी आहे, हे आपलं अझम्पशन चुकीचं आहे. ओके, अशा प्रकारे हे आइन्स्टाईन्स थेरीचे लिमिटेशन्स आहेत का इथे ही फेल ठरली किंवा लो टेम्परेचरला ही थेरी फेल ठरली. त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, सिल्वरचं एक्झाम्पल. आणि दुसरं काय लिमिटेशन, व्ही अँड थीटा हे दोन्ही मॅच हे जे आहेत हे आपण व्हेरीफाय करू शकत नाही. आणि आइन्स्टाईनला देखील रिकग्नाईज झालं होतं, की समजलं होतं की सगळ्यांची फ्रिक्वेन्सी एकच आहे. तर आपण दोन थेरी बघितलेल्या आहेत, क्लासिकल थेरी आणि आइन्स्टाईन्स थेरी. नेक्स्ट थेरी आहे डी बेज मॉडेल ऑफ लॅटिस हीट कॅपॅसिटी. ओके, तर ह्या थेरीमध्ये काय कन्सिडर केलेलं आहे, जे मागच्या क्लासिकल थेरीमध्ये काय कन्सिडर केलं होतं की क्रिस्टल हा कशापासून बनलेला आहे, ॲटम्सपासून. ठीक आहे, ॲटम्स. आणि ॲटम्स जे आहेत ते ॲटम्स म्हणजेच काय आहेत, दॅट इज नथिंग बट हार्मोनिक
ऑसिलेटर, आणि त्यांची काय असते कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, असं कन्सिडर करून आपण त्याच्या एनर्जीवरून हीट कॅपॅसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेऊन ओके मॅथमॅटिकल काही स्टेप्स करून त्याचं आपण हीट कॅपॅसिटी काढली होती. नंतर आइन्स्टाईनने काय कन्सिडर केलं की जे क्लासिकल एनर्जी होती ती क्लासिकल एनर्जी रिप्लेस करून कुठली एनर्जी कन्सिडर केली तर क्वांटम एनर्जी, की प्रत्येकाची एनर्जी कशी आहे डिस्क्रीट आहे आणि ती एनर्जी जी आहे ती कन्सिडर करून त्याने हीट कॅपॅसिटीचं एक्सप्रेशन काढलं होतं. ठीक आहे, तर नेक्स्ट जी मॉडेल आहे ती आहे डीबेज मॉडेल. ओके, ही पण तसेच कन्सिडर करते की क्रिस्टलमध्ये काय असतं ॲटम्स असतात. ॲटम्स म्हणजेच काय तर जे आहे ॲटम्स ते व्हायब्रेशन्स करतात. ओके, आता ते आपण मागच्या थेरीमध्ये काय कन्सिडर केलं होतं की सगळ्यांची फ्रिक्वेन्सी ही सारखीच असते असं कन्सिडर केलं होतं. पण डीबे मॉडेलमध्ये काय सांगितलेलं आहे की सगळ्यांची फ्रिक्वेन्सी ही सारखी नसते असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आपण बघूया आता डीबेज मॉडेल ऑफ लॅटिस हीट कॅपॅसिटी. ओके, हे 1912 म्हणजे 1912मध्ये डीबे गिवन ए मॉडेल, डीबेने एक मॉडेल दिलं ऑफ हीट कॅपॅसिटी. इन धिस मॉडेल द व्हायब्रेशनल मोशन ऑफ क्रिस्टल, जे क्रिस्टलचं व्हायब्रेशन मोशन आहे ॲज अ होल वॉज कन्सिडर, म्हणजे पूर्ण क्रिस्टलचं व्हायब्रेशन मोशन हे कन्सिडर केलेलं आहे. ओके, कन्सिडर टू बी व्हायब्रेशन मोशन ऑफ अ सिस्टीम ऑफ कपल्ड हार्मोनिक ऑसिलेटर. जे हार्मोनिक ऑसिलेटर आहेत ते कसे आहेत तिथं कपल्ड आहेत. ओके, कपलिंग झालेली एकमेकांशी ऑसिलेटर्सची. सो द व्हायब्रेशन मोशन ऑफ सिस्टीम ऑफ अ कपल्ड हार्मोनिक ऑसिलेटर विच कॅन प्रोपगेट रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज. त्यात कसं आहे रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी, मागचे जे क्लासिकल आणि क्लासिकल आणि आइन्स्टाईन थेरीमध्ये काय सगळ्यांची फ्रिक्वेन्सी सेमच आहे असं म्हणलं होतं. पण इथं काय सांगते की जे हार्मोनिक ऑसिलेटर आहेत डिफरन्स काय बघा फक्त, जे हार्मोनिक ऑसिलेटर आहेत ते कपल्ड हार्मोनिक ऑसिलेटर आहेत आणि विच प्रोपोगेट रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज रादर दॅन अ सिंगल फ्रिक्वेन्सी. सिंगल फ्रिक्वेन्सीपेक्षा कसे आहे त्यांना रेंज आहे, स्मॉलर फ्रिक्वेन्सी टू हायर फ्रिक्वेन्सी असं रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज आहे. ओके, डीबे प्रपोज दॅट क्रिस्टल कॅन प्रोपोगेट इलॅस्टिक वेव्ज ऑफ वेवलेंथ, म्हणजे क्रिस्टल काय प्रोपोगेट करते इलॅस्टिक वेव्ज. ओके, हे कपल हार्मोनिक ऑसिलेटर म्हणजेच काय इलॅस्टिक वेव्ज ऑफ वेवलेंथ, त्याची रेंजिंग फ्रॉम लो फ्रिक्वेन्सी टू हाय फ्रिक्वेन्सी, रेंजिंग फ्रॉम लो फ्रिक्वेन्सी टू हाय फ्रिक्वेन्सी करस्पॉन्ड टू infrared absorption. This means that crystal can have number of modes of vibration. म्हणजे इथं काय आहे क्रिस्टलचं जी फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असल्यामुळं त्याला नंबर ऑफ मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स आहेत. अँड द नंबर ऑफ व्हायब्रेशन मोड्स पर युनिट फ्रिक्वेन्सी रेंज इज कॉल्ड डेन्सिटी ऑफ मोड्स. ह्याच नंबर ऑफ व्हायब्रेशन मोड्सला पर युनिट फ्रिक्वेन्सी रेंज म्हणजेच त्याला काय म्हणलेलं आहे डेन्सिटी ऑफ मोड्स झेड ऑफ न्यू. ठीक आहे, तर डेन्सिटी ऑफ मोडचं एक्सप्रेशन काढण्याचं आहे थेरी, पण ते तुम्हाला आवश्यक नाही, फक्त तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, तर डायरेक्ट फॉर्म्युला काय आहे डेन्सिटी ऑफ मोडचा हा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट पेजवरती हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला का तुम्हाला काही काढायची गरज नाही, कारण फक्त तुम्हाला थेरी समजली पाहिजे, बाकीचं काय नाही. सो झेड ऑफ न्यू डी न्यू हे डेन्सिटी ऑफ मोडचा फॉर्म्युला काय आहे 4π न्यू 2/VT. व्ही टी क्यूब म्हणजे काय, आता व्ही टी म्हणजे काय ट्रान्सवर्स वेव, जे इलॅस्टिक वेव आहे इन जनरल द इलॅस्टिक वेव प्रोपोगेटेड इन अ सॉलिड. ओके, जे हार्मोनिक ऑसिलेटर आहेत ते कसे प्रोपोगेट होतात इलॅस्टिक वेवसारखं इन अ सॉलिड. आणि त्याचे ते 2 टाईप्स आहेत, कुठले कुठले ट्रान्सवर्स वेव, ट्रान्सवर्स मोशन असतं आणि लॉन्जिट्युडनल मोशन. बरोबर आहे की नाही, वेवचं ट्रान्सवर्स मोशन आणि लॉन्जिट्युडनल मोशन. इन ट्रान्सवर्स वेव हॅज 2 व्हायब्रेशन मोशन. ट्रान्सवर्समध्ये 2 व्हायब्रेशन मोशन असतात, एक असं मोशन आणि असं मोशन. ठीक आहे, 2 मोशन असतात की नाही, म्हणून त्याला ट्रान्सवर्समध्ये 2, लॉन्जिट्युडनल एकच मोशन एकच असतं. द ट्रान्सवर्स वे हॅज 2 व्हायब्रेशन मोड परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. आणि लॉन्जिट्युडनल वे हॅव ओनली 1 मोड, त्याला किती आहे फक्त एकच मोड आहे. टोटल नंबर ऑफ व्हायब्रेशन मोड इज एक्सप्रेस्ड ॲज, टोटल नंबर ऑफ व्हायब्रेशन मोड्स किती आहेत सॉलिडमधले 4π न्यू. 2 ट्रान्सवर्स आहेत म्हणून ते 2 आकडा आलेला आहे, प्लस 1/V लॉन्जिट्युडनल एकच आहे म्हणून VL क्यूब न्यू स्क्वेअर डी न्यू. ठीक आहे, हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. हा
टोटल नंबर ऑफ व्हायब्रेशन मोड एक्सप्रेस आहेत. कसा आलेला आहे तुम्हाला काय लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त फॉर्म्युला डायरेक्ट. ठीक आहे. तर DB मॉडेलमध्ये काय कन्सिडर केलं आहे, डेन्सिटी ऑफ मोड्स. ठीक आहे. आता आपण DB मॉडेलकडे जाणार आहोत. दॅट इज DB कंटिन्यूम मॉडेल, त्यालाच काय म्हणतात DB कंटिन्यूम मॉडेल और DB अप्रॉक्सिमेशन. ओके, खूप महत्त्वाची थेरी आहे DBची, लक्षपूर्वक बघा. ठीक आहे. तर थेरी बघूया आपण. आता कन्सेप्ट बघितलेली आहे, म्हणजे काय DB मॉडेलमध्ये ॲटम्स हे कसे आहेत, कपल्ड हार्मोनिक ऑसिलेटरसारखं आहे, जे एकमेकांना कपल्ड आहेत आणि ते इलॅस्टिक वेव्हसारखं प्रोपोगेट होतात. ओके, आणि त्याची डेन्सिटी ऑफ मोडचा फॉर्म्युला काय हा आहे. ओके, आता आपण बघूया DB मॉडेल काय सांगते ते. इफ द इंटरॲटॉमिक डिस्टन्स इज स्मॉल, इंटरॲटॉमिक म्हणजे दोन ॲटममधले डिस्टन्स हे स्मॉल असतात कशापेक्षा, वेवलेंथ ऑफ इलॅस्टिक वेव्ह, जी व्हायब्रेशनमुळे जी वेवलेंथ तयार होण्यामध्ये त्याच्यापेक्षा कशी असेल, कमी असेल. इंटरॲटॉमिक डिस्टन्स हे कमी असेल कशापेक्षा, वेवलेंथ ऑफ इलॅस्टिक वेव्ह. द क्रिस्टल कॅन बी रिकॉर्डेड ॲज अ कंटिन्यूम, त्याला काय म्हणायचं, कंटिन्यूम फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द वेव्ह. ओके, based on this idea, DB assumed that continuum mode is applicable to all vibration modes of crystal. हा मोड कशाला ॲप्लिकेबल आहे, सगळ्या क्रिस्टलच्या मोडला ॲप्लिकेबल आहे. द क्रिस्टल कन्सिस्ट ऑफ n ॲटम्स, क्रिस्टलमध्ये किती असतात, n ॲटम्स असतात. ओके, इक्वॅलंट टू, कशाच्या इक्वॅलंट आहे, क्रिस्टल कन्सिस्ट ऑफ n ॲटम्स इक्वॅलंट टू 3n व्हायब्रेशन मोड. 3n म्हणजे 3 डायमेन्शनल व्हायब्रेशन मोड. This put an upper limit to the frequency of elastic wave. म्हणजे हे काय झालं, याच्यामुळे एक अप्पर लिमिट आलं फ्रिक्वेन्सी ऑफ इलास्टिक वेव्हचं, विच कॅन प्रोपोगेट थ्रू द क्रिस्टल. दिस हायेस्ट फ्रिक्वेन्सी प्रोपोगेटेड थ्रू अ क्रिस्टल इज कॉल्ड DB फ्रिक्वेन्सी. ही जी अप्पर फ्रिक्वेन्सी आहे त्याचा DBमध्ये काय सांगितलेलं आहे, एकच कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी नाही सगळ्यांची, तर रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, लो फ्रिक्वेन्सी टू हायर फ्रिक्वेन्सी. आणि जी हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे त्याला काय म्हणलेलं आहे, DB फ्रिक्वेन्सी. लक्षात ठेवा. Okay, this highest frequency propagating through a crystal is called DB frequency, VD. लक्षात राहील, highest frequency propagating through a crystal is called DB frequency. राहील लक्षात. ओके, इट इज कॉमन टू ट्रान्सवर्स अँड लॉजिट्युडिनल. ही जी हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे दोन्हीला, दोन्ही मोशनला दोन्ही मोडला कॉमन असेल, ट्रान्सवर्स अँड लॉजिट्युडिनल मोड ऑफ व्हायब्रेशन. हेन्स द फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम ऑफ कंटिन्युअस मीडियम इज कट ऑफ ॲट DB फ्रिक्वेन्सीज. जे फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम आहे तो कट ऑफ होईल कुठे, DB फ्रिक्वेन्सीला. ॲज शोन ह्या फिगरमध्ये दाखवल्यासारखं. रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी, लो फ्रिक्वेन्सी टू हाय फ्रिक्वेन्सी ॲटमची फ्रिक्वेन्सी असेल, आणि ही जी VD म्हणजे काय, हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे, म्हणून इथं फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम हा कट ऑफ होईल, इथंपर्यंतच येईल. ठीक आहे. ॲज शोन फर्दर, for the total number of vibration modes with frequency ranging from 0 to VD, we can write, म्हणजे ॲटम्सच्या फ्रिक्वेन्सी काय, 0 टू हायेस्ट फ्रिक्वेन्सी DB फ्रिक्वेन्सी, 0 टू VD. ओके, 0 टू VD हायेस्ट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशात ॲटमच्या डिफरंट आहेत, की कुठून 0 व्हॅल्यूपासून ते हायेस्ट फ्रिक्वेन्सी DB फ्रिक्वेन्सीपर्यंत. ओके, हे काय फॉर्म्युला, Z ऑफ न्यू डी न्यू, डेन्सिटी ऑफ मोड्स इंटू डी न्यू इज इक्वल टू किती आहेत, ॲटम्स 3n. सो वी कॅन व्हॅल्यू ऑफ Z ऑफ न्यू डी न्यू आपण मागे बघितलेले आहे. Z ऑफ न्यू डी न्यूची व्हॅल्यू काय आहे, ही आहे 4π 2/VT³ प्लस 1/VL³ न्यू स्क्वेअर इंटू डी न्यू इज इक्वल टू 3n. ओके, आता ह्याला काय असं रिअरेंज केलं, काय हे कॉन्स्टंट जे आहे ते बाहेर काढलं, ही टर्म पूर्ण कॉन्स्टंट आहे त्याला ब्रॅकेटच्या बाहेर काढा. न्यू स्क्वेअर डी न्यू x² dxचं इंटिग्रेशन काय येतं, x³ डिवाइड बाय 3. बाकीचे टर्म ॲज इट इज x³ डिवाइड बाय 3, दॅट इज लिमिट पुटअप करा 0 टू VD, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट VD, म्हणजे VD³/3. ठीक आहे. मग हे व्हॅल्यू असं सबस्टिट्यूट करा इक्वेशनमध्ये. सो 4π 2/VT, इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय आली, VD/3 इज इक्वल टू 3n. सो याच्यावरून DB फ्रिक्वेन्सी VD³ इथलं जे आहे, VD³ इज इक्वल टू काय फॉर्म्युलाला,
सगळ्यात तिकडे शिफ्ट करा. हे 3 इंटू 3 9 9n 4 पाय बी इकडे गेल्यानंतर खाली डिनॉमिनेटरला येईल. ओके, ही टर्म ॲज इट इज इकडे जाईल, फक्त इनवर्स होईल म्हणून इथं मायनस साईन लिहिलं आहे. इकडं वरती आहे ना, इकडं डिनॉमिनेटरला जाईल म्हणून इथं मायनस वर लिहिलं आहे. ठीक आहे, तर ह्याच्यावरून आपण डिवे फ्रिक्वेन्सी किंवा हायेस्ट मोड ऑफ प्रोपोगेशन काढू शकतो. ठीक आहे, व्ही डी क्यूब इज इक्वल टू हा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 2 मध्ये. सो दिस इक्वेशन यूज टू कॅल्क्युलेट व्ही डी. व्ही डी म्हणजे काय, हायेस्ट फ्रिक्वेन्सी किंवा डिवे फ्रिक्वेन्सी. So the vibrational energy of an oscillator having frequency nu at temperature T is given by. Vibration energy आहे ऑसिलेटरची ती दिलेली आहे तर h nu upon e raised to h nu upon